चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। गुड मॉर्निंग। आज तुम्हाला मी जी रेसिपी दाखवणार आहे ते सकाळचा ब्रेकफास्ट असणार आहे। आज मी विचार केला सकाळ सकाळ शूट करून घेऊया, तर मी आज तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे वटाणा उपमा। म्हणजे उपमा तर सगळेच करतात, पण आम्ही त्यामध्ये वटाणा टाकतो। ते कसं करते ते मी तुम्हाला रेसिपी तुमच्यावर शेअर करते। चला मग सुरुवात करूया रेसिपीला। सर्वप्रथम मी रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे। एक वाटी रवा असणार आहे, एक वाटी रवा असणार आहे। तो उपमा करायच्या वेळी त्याचं डबल पाणी आपण ऍड करायचं आहे, ते मी सांगेनच नंतर तुम्हाला। तर पहिला मी रवा हा भाजून घेते। रवा हा आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचा 5 ते 8 मिनिटापर्यंत। आता इथे हा भाजला जातोय, ती पण तुम्हाला दाखवते त्यामध्ये काय काय लागणार आहे। कांदा असणार आहे, एक कांदा घेतलाय मी, कढीपत्ता, 2 मिरच्या, लिंबू आणि कोथिंबीर आणि वटाणे। आता वटाणे माझं ह्याच्या जरा जास्त आहे, तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ऍड करू शकता, पण आम्हाला जास्त आवडतं म्हणून आम्ही एवढे सारे वटाणे त्यामध्ये टाकणार आहे। आता 5-7 मिनिटं होऊन दे, जरा भाजला जाऊन दे रवा, त्यानंतर आपण तो काढून घ्यायचा आहे। रवा झालाय आपला भाजून, मी काढून घेते प्लेटमध्ये। आपल्याला फोडणी द्यायला ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये पहिला मी तेल टाकून घेते। तेल हे बऱ्यापैकी टाकायचं आहे। त्याच्यामध्ये तेल जरा गरम होऊन दे। चमचा मी राई ऍड केली आहे। राई जरा तडतडायला लागली त्यानंतर मी जिरं टाकणार आहे। एक चमचा जिरं, थोडंसं चिमूटभर हिंग, कढीपत्ता, मिरची पहिला टाकणार आहे, नंतर कांदा टाकणार आहे, म्हणजे त्यामुळे तिखट होतं आणि चांगली टेस्ट लागते तुम्हाला। तर मी मिरची टाकून घेतली आहे आणि कांदा टाकते। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता इथे कांदा मी भाजत ठेवलाय आणि या साईडला आहे ना पाणी गरम करत ठेवणार आहे। आता जेवढं वाटी आहे त्याचं डबल पाणी द्यायचं आहे। 1 वाटी उपमा होता, त्यामध्ये आता मी 1-2 वाटी पाणी टाकणार आहे। या साईडला तो कांदा होईपर्यंत पाणी गरम करायला ठेवते मी। आता कांदा झाला आपला, थोडा अजून व्हायचा बाकी आहे। तर ह्याच्यामध्येच मी वटाणे टाकणार आहे। वटाणे हे मी बॉईल करून घेते पहिला, कारण की एवढे काही शिजले जाणार नाही उपमा होईपर्यंत, म्हणून पहिला बॉईल करून ठेवून द्यायचे साईडला एका।
वाटाणे चांगले मी परतून घेतले त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी हळद टाकून घेते पहिला, नंतर मी रवा ॲड करणार आहे. एका साईडला आपलं पाणी पण गरम होत आहे. जरा टाकते कलर यायला. ठीक आहे, हळद झाली टाकून. ह्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया. चांगलं मिक्स करून घेते मी. आता ह्याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची, चव येण्यापुरती. थोडीशीच टाकायची, जास्त नाही टाकायची. बघा जराशी साखर, तर चव येते ह्याच्याने. ठीक आहे, मीठ पण आताच ॲड करून घ्यायचं आहे. पाणी पण आपलं बॉईल झालंय, गॅस बंद करून टाकते मी. आता हे मिक्स करून घेते. 2 सेकंदाने ते पाणी टाकते जे गरम केलं आहे ते आपण. मीठ आहे सगळीकडे लागलं पाहिजे. 2 मिनटं त्याला असं जरा परतून घ्या, ते सगळीकडे लागेल. ठीक आहे, पाणी जरा जरा करून ॲड करा, एकदम नका टाकू सगळं. पाणी टाकायच्या वेळी गॅस तुमची कमीच ठेवा. आता हे झालंय. आता याला आपण 5 मिनिटं वाफ देणार आहे. तर झाकण मारून ठेवून द्यायचं आहे. हे चांगलं मिक्सअप करून घ्या त्याच्यामध्ये. आता 5 मिनिटं झाली आहे. मी चेक करते. मग रेडी झालंय. त्याच्यावरती वरून कोथिंबीर. ठीक आहे, गॅस बंद करून घ्यायची आणि त्यानंतर लिंबू त्यामध्ये टाकायचं आहे. ही माझ्या मावशीची टीप आहे. आम्ही नाही टाकायचं लिंबू. लिंबू पूर्ण असं पिळून घ्यायचं आहे. गॅस बंद केली आहे मी, नंतर पिळले. काही मिक्स करायची गरज नाही. झाकण मारून ठेवून द्या. 3 मिनिटानंतर परत ओपन करा, मग मिक्स करा. तुमचा उपमा रेडी आहे. तर बघा आपला हा वाटाणा उपमा रेडी झाला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता. ओके, थँक्यू.